ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस करत होतो तर न्यूक्लियोफिलिक ऍडिशन अँड एलिमिनेशन रिएक्शन बघत होतो. कोणती रिएक्शन बघत होतो? न्यूक्लियोफिलिक ऍडिशन अँड एलिमिनेशन रिएक्शन. तर त्यासाठी मी काय करते, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अमोनिया डेरिव्हेटिव्हची रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे? अमोनिया डेरिव्हेटिव्हची रिएक्शन आहे. न्यूक्लियोफिलिक addition nucleophilic addition and elimination nucleophilic addition and elimination reaction of what of aldehydes and ketones with ammonia derivatives ZNH2. मग हा जो Z आहे, हा Z कोण कोण असू शकतो? हा Z अल्किल ग्रुप असू शकतो, हा Z अमाइन ग्रुप असू शकतो, हा Z OH ग्रुप असू शकतो, हा Z C6H5 असू शकतो, हा Z NH6H5 असू शकतो, फिनिल हायड्रोजन अमाइन असू शकतो, त्यानंतर NH C डबल बॉन्ड O C6H5 सेमी कार्बायझाइड ग्रुप असू शकतो. काय असू शकतो? सेमी कार्बायझाइड ग्रुप असू शकतो. त्यानंतर 2,4,6 तर 2,4 फर्स्ट 2,4 डायनायट्रो 2,4 काय असू शकतो तर डायनायट्रो फिनिल हायड्रोजाइन असू शकतो. किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. ह्या सगळ्यांचे मी रिएक्शन्स कोणाबरोबर लिहिते तर ह्या सगळ्यांचे रिएक्शन्स मी अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बरोबर लिहिते. मी तर काय करते, स्टँडर्ड रिएक्शन्स वगैरे लिहित नाही, डायरेक्टली एक्झाम्पल्स लिहिते. स्टँडर्ड रिएक्शन्स वगैरे लिहित नाही, डायरेक्टली काय लिहिते तर एक्झाम्पल्स लिहिते. ओके. सगळ्यात पहिला बघूया रिएक्शन विथ काय अल्किल अमाइन म्हटले ना, NH2R. हा Z ग्रुप जो आहे तो काय आहे? R आहे. NH2Z हा प्रायमरी अमाइन असतो. कोणता अमाइन आहे तर हा प्रायमरी अमाइन आहे. याची रिएक्शन कोणाच्या बरोबर तर अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स बरोबर. मग इथं ऍसिटल्डिहाइड घेते CH3CH डबल बॉन्ड O प्लस इथं काय लिहिते NH2, इथं काय लिहिते हा इथं शिफ्ट झाला, ह्यावरती मायनस चार्ज आला, ह्यावरती प्लस चार्ज आला. ठीक आहे. आता आपल्याला मिळताना ही रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये होते. पहिला ऍडिशन आणि मग एलिमिनेशन. CH3CH इथं OH, कारण हा जो असतो NH2R ह्यामधला एक हायड्रोजन, हा NH2 जो असतो तो कसा असतो बघा, हा लोन पेअर आहे, हा हायड्रोजन आहे आणि हा पण काय आहे हायड्रोजन. हा हायड्रोजन जो आहे तो इथं जॉईन झाला OH आणि हा NHR इथं जॉईन झाला, म्हणजे इथं काय होणार तर NH आणि हा काय झाला R. ही ऍडिशन झाली. यापुढे काय होते तर एलिमिनेशन होते. यापुढे काय होते तर एलिमिनेशन होते. एलिमिनेशन होत असताना काय होतो, हा हायड्रोजन ग्रुप आणि हा ऑक्सिजन ग्रुप काय होतो रिमूव्ह होतो. वॉटर रिमूव्ह झाला, इथे डबल बॉन्ड येणार आहे, म्हणजे इथं काय येणार आहे CH3CH डबल बॉन्ड N, इथं काय येणार आहे R. CH3CH डबल बॉन्ड N काय येणार आहे R. हा जो मिळाला आपल्याला काय मिळाला तर प्रायमरी अमाइन्स मिळाले. प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन, that is imines
मीडियम बनते. ही सेम रिॲक्शन मी सिंगल स्टेप मध्ये पण लिहू शकत होते. कसं? हा ऍसिड अल्डिहाइड आहे. हा काय आहे? ऍसिड अल्डिहाइड आहे. हा ऍसिड अल्डिहाइड कसा येणार आहे? CH3CH डबल बॉन्ड काय आहे? O प्लस इथं काय येणार आहे? HN इथं R परत इथं काय आहे? H. तर हा जो ऑक्सिजन आहे आणि हे जे दोन हायड्रोजन्स आहेत हे रिमूव्ह केले. कंडेन्सेशन म्हणजे दोन डिफरंट मॉलिक्यूल मधून एकातून एक आणि दुसऱ्यातून एक. इथून पण दोन गेले म्हणजे डबल बॉन्ड येणार. इथून पण ऑक्सिजनला डबल बॉन्ड आहे. रिॲक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये होते आणि आपल्याला मिळताना काय मिळत होतं? CH3CH डबल बॉन्ड N इथं काय येणार आहे? कोण मिळाला? हा अल्डिहाइड आणि हा कोणता आहे? इमाइन ग्रुप आहे म्हणून त्याला आपण म्हणतो अल्डिमाइन. अल्डिहाइड इमाइन ग्रुप आहे. अल्डिहाइड ग्रुपचा कोणता ग्रुप आहे? इमाइन ग्रुप आहे. C डबल बॉन्ड N आहे ना, मग ह्याला आपण काय म्हणतो? अल्डिमाइन. मग यातून काय बाहेर पडला? वॉटर H2O. समजते का बघा? अल्डिमाइन. नेक्स्ट बघा, तुम्ही म्हणाल असं अल्डिमाइन म्हटला मग हा काय? अल्किल ग्रुप आहे ना, मग इथं पुढे लिहा अल्किल अल्डिमाइन. काय? अल्किल अल्डिमाइन म्हणजे ह्याकडनं काय समजतं की जेव्हा प्रायमरी अमाइन ऍसिटल्डिहाइड बरोबर रिॲक्ट होतात तेव्हा आपल्याला काय मिळतात? तर अल्किल अल्डिमाइन मिळतात. नेक्स्ट कीटोन घेऊया. CH3CH3 डबल बॉन्ड O प्लस काय आहे? NH2. आता NH2 कसं आहे बघा, इथं H आहे, इथं N आहे, इथं R आहे, इथं H आहे. हा इथं झाला मायनस आणि हा काय झाला? प्लस. ओके ना, हा काय असतो? प्लस, हा काय असतो? मायनस. O मायनस, हा इथं मायनसच्या बरोबर काय घेतला? प्लस घेतला. याला कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट केलं? ऍसिडिक मीडियममध्ये रिॲक्ट केलं. इथं काय येणार आहे? CH3CCH3 इथं काय येणार आहे? O इथं काय येणार आहे? O ला काय जॉईन होणार आहे? H इथं काय येणार आहे? NH इथं काय येणार आहे? R. NH हा काय झाला? R. हा NH ग्रुप आहे तसा हायड्रोजन इथे जॉईन झाला. आता ह्या पुढे काय होणार आहे? एलिमिनेशन. एलिमिनेशन होत असताना काय होणार आहे? हा OH आणि इकडचा हायड्रोजन. इथं डबल बॉन्ड काय येणार आहे? N आणि इथं काय येणार आहे? मग इथं काय येणार आहे? ऍसिटो. हा ऍसिटो ग्रुप आहे, हा अल्किल ग्रुप आहे. मग हा अल्किल ग्रुप कोणता आहे माहित नाही म्हणून अल्किल ऍसिटोन ग्रुप आहे. हा बघा, हा कोण आहे? ऍसिटोन ग्रुप आहे. कोण आहे? हा ऍसिटोन ग्रुप आहे. ऍसिटोन हा अल्किल ग्रुप आहे. अल्किल ऍसिटोन. C डबल बॉन्ड N आहे म्हणजे काय येणार आहे? इमाइन. तसंच इथं हा ऍसिड ग्रुप आहे तर आपण काय लिहू शकतो? हा अल्किल ग्रुप आहे तर काय लिहिते? अल्किल ऍसिड अल्डिमाइन. ऍसिड अल्डिमाइन. ऍसिड अल्डिहाइडचं काय केलं? ऍसिड अल्डिहाइड आणि इमाइन लिहिलं. ओके, पुढची रिॲक्शन घ्या. हा बघा, परत काय आहे? CH3. ही मी दोन स्टेप मध्ये रिॲक्शन घेतली. ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप. म्हणजे ही काय आहे? ही पहिली स्टेप आहे. ही अल्डिहाइड्स बरोबरची ही काय झाली? पहिली स्टेप झाली. ही दुसरी स्टेप. दोन स्टेप मध्ये रिॲक्शन दाखवली. इथं काय केलं? पहिल्या स्टेपला ऍडिशन केलं, दुसऱ्या स्टेपला काय केलं? एलिमिनेशन. एलिमिनेशन काय केलं तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं. वॉटर मॉलिक्यूल काय केलं? रिमूव्ह केलं. सेकंड स्टेपला काय केलं? कंडेन्सेशन केलं. सेकंड स्टेपला काय केलं? कंडेन्सेशन केलं. सिमिलरली इथं परत काय आहे? ऍसिटोचा अल्किल ऍसिटो इमाइनचा सगळ्यात पहिले तर घेऊया CH3. नाव डबल बॉन्ड O प्लस HNR इथं H. मग हा
ऑक्सिजनचा इथे ह्यावर चार्ज येणार आहे मायनस आणि ह्यावर चार्ज काय येणार आहे प्लस. सॉरी, आपण काय करतोय, कंडेन्सेशन करतोय ना. कंडेन्सेशनसाठी प्लस मायनसचा संबंधच येत नाही. कंडेन्सेशनसाठी काय घ्यायचा, हा ऑक्सिजन आणि इथले दोन काय घेतले हायड्रोजन, काय करायचे रिमूव्ह करायचे. कोणाच्या प्रेझेन्समध्ये, ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये. मग इथं काय होणार आहे CH3 CH3 डबल बॉन्ड N. मग ह्याला काय म्हणूया आपण, ह्याचं नाव काय असणार आहे अल्किल ऍसिटो इमाइन, कारण कीटो ग्रुप आहे. कीटोन जर कोणता दुसरा कीटोन ग्रुप असेल तर कीटो ग्रुप जर लिहिला तर चालेल. जो काय असेल इथिल मिथिल कीटोन अमाइन असं लिहिलं तरी पण चालेल. लक्षात ठेवा की कोणता ग्रुप आहे हा NH2, म्हणजे हा कोण आहे तर प्रायमरी अमाइन. कोण आहे हा प्रायमरी अमाइन. कोण आहे हा प्रायमरी. कोणता ग्रुप आहे हा प्रायमरी अमाइन. नेक्स्ट सेकंड रिएक्शन आपण बघूया. रिएक्शन विथ, आता बघा NH2 OH हा ह्याला आपण म्हणतो हायड्रोऑक्सिल अमाइन. काय म्हणतो आपण याला, हायड्रोऑक्सिल काय म्हणतो अमाइन. काय म्हणतो हायड्रोऑक्सिल, काय म्हणतो तर अमाइन म्हणतो. काय म्हणतो हायड्रोऑक्सिल, काय म्हणतो तर अमाइन म्हणतो. आता ह्याची रिएक्शन कशी होते बघा, ह्याची रिएक्शन कशी होते बघा. इथं ऍसिटाल्डिहाइड येते CH3CH, ठीक आहे. डबल बॉन्ड काय आहे O प्लस इथं HN, इथं परत H, इथं काय आहे OH, ह्यावरती प्लस चार्ज आणि हा काय आहे मायनस. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, ह्यावरती मायनस आणि ह्यावरती काय होता तर प्लस. ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, ऍसिडिक कंडिशन मध्ये होते, H+ आयनच्या प्रेझेन्स मध्ये. इथं आपल्याला भेटणार CH3CH, ऍडिशन आहे म्हणजे इथं काय येणार आहे OH आणि इथं काय येणार आहे NH, इथं काय येणार आहे तर OH. कारण एक हायड्रोजन जो आहे तो इकडे जॉईन झाला आणि हा NH-OH ग्रुप इकडे जॉईन झाला. ही पहिली स्टेप झाली, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये एलिमिनेशन होतं. CH3 CH, इथं काय येणार आहे OH, इथं काय येणार आहे NH आणि काय येणार आहे तर OH. परत होतंय काय बघा, मी इथं काय करते, हा OH ग्रुप इथं लिहिते. तुम्ही मला दोनदा OH कन्फ्यूज होते आणि NH असं लिहिते, NH-OH लिहिते. इथं एलिमिनेशनला काय होतो, हा जो पर्टिक्युलरली HOH आहे हा रिमूव्ह होतो. मग इथं काय येणार आहे CH3CH डबल बॉन्ड N, CH3CH डबल बॉन्ड N, इथं काय येणार आहे OH. त्याला काय म्हणणार आहे ऍसिड ऑक्साईड, कारण हायड्रोऑक्सिल अमाइन आहे ना. हा हायड्रोऑक्सिल अमाइनचा ऑक्साईड्स होतो. हा इमाइन ग्रुप काय होतो ऑक्साईड आणि हा ऍसिड अल्डिहाइड ग्रुप आहे ना. असं असं तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल तर ऍसिड अल्ड ऑक्साईड, कारण ऍसिड अल्डिहाइड आहे. काय आहे ऍसिड अल्डिहाइडचा, ऍसिड अल्ड आणि हाइड गेलं आणि इथं काय लिहिलं तर ऑक्साईड गेलं. काय लिहिलं ऑक्साईड लिहिलं. ही सेम रिएक्शन तुम्ही सिंगल स्टेप मध्ये पण काय करू शकता, लिहू शकता. ही इथं कोण होतं तर हा ऍसिड अल्डिहाइड होतं. कोण होतं तर हा ऍसिड अल्डिहाइड. नेक्स्ट CH3 CH3 डबल बॉन्ड काय आहे O प्लस HN OH, परत इथं काय आहे H. काय होणार आहे परत सेम, हा इथं शिफ्ट येणार, ह्यावरती मायनस चार्ज येणार, ह्यावरती प्लस चार्ज येणार. मग इथं काय येणार आहे, हा मायनस ग्रुप येणार आहे, हा काय येणार आहे प्लस ग्रुप येणार आहे. हा प्लस इथं रिप्लेस होतो, मायनस इथं जातो. तर इथं काय येणार आहे, हा ऍसिडिक कंडिशन मध्ये रिएक्शन होत असताना CH3
CH3. इथं काय येणार आहे OH. हा बघा हा हायड्रोजन इथं झाला आणि हा NHOH खाली, म्हणजे इथं काय येणार आहे NH आणि काय आला OH. परत मी सेम करते नेक्स्ट स्टेपला लिहिताना ही रिॲक्शन कशी येते बघा. CH3 C इथं काय आहे CH3, इथं काय येणार आहे OH आहे, इथं N आहे, इथं OH लिहिते आणि इथं काय लिहिते H लिहिते. मग काय होणार आहे हा H आणि हा OH काय होणार आहे रिमूव्ह. हा H आणि OH रिमूव्ह करून इथं काय येणार आहे CH3C CH3 डबल बॉन्ड N आणि इथं काय येणार आहे OH. समोर पण लिहू शकते. हा जो सेम ग्रुप आहे हा N डबल बॉन्ड C डबल बॉन्ड N OH आहे, परत लिहू शकतो. डबल बॉन्ड सॉरी C डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय आहे OH प्लस इथं H2O प्लस इथं काय येणार आहे H2 ना. इथं काय येणार आहे हा ऍसिटोन ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे हा ऍसिटोन. तर हा काय असणार आहे ऍसिटॉक्साइड. ऍसिटो ना ऍसिटॉक्साइड कोणता असणार आहे ऍसिड ऑक्साइड असणार. ह्याची सेम रिॲक्शन कंडेन्सेशन नाही होते. कंडेन्सेशन मी डायरेक्ट तुम्हाला इथं वरती दाखवते, जागा नाही आहे खाली. RC इथं काय घेतला H डबल बॉन्ड O प्लस इथं H2N काय घेते OH घेते. हा ऑक्सिजन आणि हे दोन हायड्रोजन रिमूव्ह करायचे. ऑक्सिजन आणि दोन हायड्रोजन काय करायचे रिमूव्ह करायचे. आपल्याला मिळताना ऍसिडिक कंडिशन मध्ये काय मिळणार आहे RCH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय मिळाला OH. हा अल्डॉक्साईड झाला. अल्डिहाइड ग्रुप आहे म्हणून काय येणार आहे तर अल्डॉक्साईड असणार. कोण असणार आहे अल्डॉक्साईड असणार आहे. सेम रिॲक्शन इथं जर मी काय घेतला अल्डॉक्साईड हे बघा RCH डबल बॉन्ड O प्लस NH2OH म्हणजे कोण आहे हा हायड्रो ऑक्सिल अमाइन. मग हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन आला तर RCH डबल बॉन्ड N काय आला तर OH आला. हायड्रोक्सिल काय आला तर अमाइन आला. तर इथं डबल बॉन्ड हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन निघाला म्हणजे काय निघाला वॉटर मॉलिक्युल. आपण ह्याला काय म्हणतो तर कंडेन्सेशन. हा काय फॉर्म झाला अल्डॉक्साईड. अल्डिहाइड असेल तर अल्डॉक्साईड, कीटोन असेल तर कीटोऑक्साईड. म्हणून इथं काय लिहिलं ऍसिड अल्डॉक्साईड, इथं काय लिहिलं ऍसिटो ऑक्साईड. कीटो ग्रुप तो ऍसिडो आहे. मी आता काय सांगते की इथे जे आपण दोन स्टेप मध्ये रिॲक्शन लिहितोय ही जी एक अशी सिंगल स्टेप मध्ये दोन स्टेप रिॲक्शन आहे. मी आता काय करते हे जो बी ऑप्शन आहे माझ्यासमोर, पुढचे जे रिॲक्शन्स आहेत ते सगळे ह्या टाइप मध्ये लिहिते. तुम्हाला एवढं लक्षात यायला पाहिजे की जेवढे मी कंडेन्सेशन रिॲक्शन्स लिहिले ते सगळे काय आहेत, जेवढे मी कंडेन्सेशन रिॲक्शन्स लिहिले ते सगळे काय आहेत ऍडिशन आणि एलिमिनेशन्स आहेत. पण डायरेक्टली एक स्टेप मध्ये रिॲक्शन कसं होतं ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. सिंगल स्टेप रिॲक्शन्स आहेत. काय देते सिंगल स्टेप रिॲक्शन्स देते. आता बघा हा कोणता झाला ह्यातला अल्किलिक ग्रुप झाला आणि OH ग्रुप झाला. अल्किल ग्रुप म्हणजे आपल्याला काय मिळाला इमाइन मिळाला आणि इथं काय मिळाला तर ऑक्साईड मिळाला. काय मिळाला तर ऑक्साईड. दोन ग्रुप राहिले किती ग्रुप तर 5. परत आता ह्यांचे जे रिॲक्शन्स आहेत मी दोन वेळा वेगवेगळ्या असे लिहित नाही, डायरेक्टली सिंगल स्टेप मध्ये कंडेन्सेशन रिॲक्शन लिहितो. पण तुम्हाला 2 स्टेप मध्ये ही रिॲक्शन लिहायला यायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण मी तुम्हाला पाहिजे तेवढे एक्झाम्पल्स काय केलेले आहेत दाखवलेले आहेत. नाही समजले असतील बॅक करून बघा, परत बघा 2दा 3दा 4दा 5दा रिॲक्शन लक्षात येणार. अँड एनिथिंग यू हॅव टू मेक प्रॅक्टिस बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला परफेक्शन मिळेल. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच परफेक्शन मिळणार नाही तर तुम्हाला मिळेल. राईट
इथं बघा नेक्स्ट घेऊया थर्ड वन रिएक्शन विथ हायड्रोजन. रिएक्शन विथ हायड्रोजन. आता रिएक्शन विथ हायड्रोजन लिहिताना कसं लिहिते बघा NH2 सिंगल बॉन्ड काय लिहिते NH2. आता हा तर अमाइन ग्रुप हा Z ग्रुप आहे कन्सिडर. हा जो आहे हा काय आहे Z ग्रुप आणि हा NH2. ऍक्च्युली हा कसा असतो NH2 काय असतो Z असतो तर हा Z ग्रुप आहे. एक लक्षात ठेवा हा जो हायड्रोजन आपण म्हणतोय हा हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजोन मध्ये कन्वर्ट होतो. हायड्रोजन्स कशामध्ये कन्वर्ट होतो हायड्रोजोन्स मध्ये कन्वर्ट होतो. रिएक्शन सेम ही डायरेक्टली एक सिंगल स्टेप रिएक्शन लिहिणार आहे. कोणती सिंगल स्टेप रिएक्शन लिहिणार सिंगल स्टेप रिएक्शन कंडेन्सेशनची लिहिणार ज्यामध्ये डायरेक्ट आपण कंडेन्सेशन करून सिंगल स्टेप रिएक्शन दाखवतो. RCH डबल बॉन्ड O हा कोण आहे अल्डिहाइड. हा कोण आहे अल्डिहाइड प्लस हा काय आहे हायड्रोजन H2N सिंगल बॉन्ड काय आहे NH2. हा कोण आहे हायड्रोजन. हा कोण आहे हायड्रोजन आहे. रिएक्शन ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये झाली. हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन काय झाला तर रिमूव्ह झाला. सो इथं फॉर्म होताना काय होणार आहे RC डबल बॉन्ड O आणि H2 निघाला राहिला काय N सिंगल बॉन्ड काय होणार आहे NH2 प्लस काय होणार आहे H2. इथं काय होणार आहे अल्डिहाइड. हा अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड काय होणार आहे हायड्रोजनचं काय होणार आहे हायड्रोजोन. जेव्हा ह्याचे दोन हायड्रोजन निघतात N सिंगल बॉन्ड NH2 येतो दोन हायड्रोजन निघतात तर हायड्रोजनचं काय होतं तर हायड्रोजन होतं. सिमिलरली कीटोन स्टँडर्ड रिएक्शन लिहिते एक्झाम्पल घ्यायचं का एक लिहिते CH3CH डबल बॉन्ड O H2N सिंगल बॉन्ड NH2. कसली कंडिशन ऍसिडिक कंडिशन. ऑक्सिजन आणि हा H2 काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे. काय मिळणार CH3CH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH प्लस बाय प्रोडक्ट काय मिळाला H2. हा काय येणार आहे ऍसिड अल्डिहाइड हायड्राजोन. ऍसिड अल्डिहाइड काय होणार तर हायड्रोजन. नेक्स्ट कीटोन साठी RCR डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड NH2. हा कोण आहे हायड्रोजन. इथं काय आहे कसली कंडिशन आहे ऍसिडिक कंडिशन. हा ऑक्सिजन आणि हा H2 रिमूव्ह होतो. हा रिमूव्ह झाला तर इथं मिळताना काय मिळतं RCR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2 प्लस H2. तर काय होणार आहे कीटोन काय होणार आहे हायड्रोजोन. हायड्रोजाइनचं काय होणार आहे हायड्रोजोन होणार आहे. कीटोन काय आहे हायड्रोजोन. ह्याचं एक्झाम्पल लिहा. इथं काय लिहा CH3CH3 लिहा. तर CH3 डबल बॉन्ड O प्लस H2N सिंगल बॉन्ड NH2 ऍसिडिक कंडिशन मध्ये काय देणार आहे तर ऍसिटोन हायड्रोजोन. काय देणार आहे तर ऍसिटोन हायड्रोजोन देणार. काय देणार ऍसिटो हायड्रोजोन. काय देणार आहे ऍसिटो काय देणार आहे तर हायड्रोजोन देणार. नेक्स्ट बघा हा कीटोनचा मी एक्झाम्पल घेत नाही का परत मला जागा आणि हे परत ते करत बसा त्यापेक्षा मी डायरेक्टली लिहिलंय. ह्याचं तुम्हाला एक्झाम्पल लिहायचं असेल तर CH3 लिहा.
ॲसिटोन हायड्राझोन मिळतो. ठीक आहे, हा NH2 झाला. आता नेक्स्ट काय घेते तर C6H5 ग्रुप घेते. आता C6H5 ग्रुपला काय नेक्स्ट काय घेते, रिॲक्शन विथ फिनिल अमाइन. रिॲक्शन विथ काय घेते, फिनिल अमाइन. फिनिल अमाइन म्हणजे कोण, H2N सिंगल बॉन्ड C6H5 फिनिल अमाइन. कोण आहे हा, फिनिल अमाइन. तर ह्याचे रिॲक्शन करताना काय येणार आहे, RCH डबल बॉन्ड O प्लस H2N C6H5 ॲसिडिक कंडिशन मध्ये हा O आणि H2 काय होणार आहे, रिमूव्ह. नाहीतर मिळताना RCH डबल बॉन्ड N C6H5. हा ग्रुप हा कोण आहे, अल्डिहाइड आहे. हा कोण आहे, अल्डिहाइड आहे. ठीक आहे, हा कोण आहे, फिनिलामाइन आहे. कोण आहे, फिनिलामाइन. C6H5 म्हणजे फिनिल आणि NH2 म्हणजे काय आहे, अमाइन आहे. मग हा मला मिळणार काय आहे, अल्डिहाइड फिनिल अमाइनचं काय होणार आहे, इमाइन. हा C इथला काय गेला, ऑक्सिजन. इथला ऑक्सिजन गेला, इथला H2 गेला. अमाइनचं काय होणार आहे, इमाइन. अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप असेल, फिनिल अमाइनचं फिनिल इमाइन होणार. अल्डिहाइड अल्किल अमाइन इमाइन होतं, तसं अल्डिहाइड फिनिल काय असणार आहे, इमाइन. आता ह्याचं एक्झाम्पल CH3CH डबल बॉन्ड काय आहे, O प्लस H2N इथं काय आहे, C6H5 ॲसिडिक कंडिशन. परत हा काढते OH2 वॉटर बाय प्रोडक्ट काय येणार आहे, CH3CH डबल बॉन्ड N C6 काय असणार आहे, H5 प्लस H2. मग इथं काय येणार आहे, ॲसिड अल्डिहाइड फिनिल इमाइन. ॲसिड अल्डिहाइड काय असणार आहे, फिनिल इमाइन. आता कीटोन. कीटोनसाठी काय येणार आहे, परत इथं काय आहे, RCR डबल बॉन्ड O कीटोन आहे. हा कोण आहे, कीटोन. ह्याची रिॲक्शन कशाबरोबर करतो, H2N C6H5 ॲसिडिक कंडिशन्स मध्ये. O आणि इथं काय आलं, H2 RCR डबल बॉन्ड N C6 काय आला, H5 प्लस काय आला, H2. मग हा काय असणार आहे, कीटोन. हा कीटोन ग्रुप आहे, हा फिनिल ग्रुप आहे आणि हा डबल बॉन्ड आला म्हणजे इमाइन. कीटोन फिनिल काय असणार आहे, इमाइन. कीटोन फिनिल काय असणार आहे, इमाइन. परत CH3C CH3 डबल बॉन्ड O प्लस H2N C6H5 तर H प्लस काय होणार आहे, CH3 C इथं काय येणार आहे, CH3. मी दोनच एक्झाम्पल घेतले, ॲसिड अल्डिहाइड घेतला, ॲसिटोन घेतलाय आणि स्टँडर्ड रिॲक्शन लिहून दिली, दोघांसाठी लिहून दिले. तेवढं टेक्स्टबुक मध्ये डिटेल मध्ये नाही दिलं, जेवढं मी तुम्हाला सांगते. इथं ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह. परत डबल बॉन्ड N इथं काय येणार आहे, C6H5 प्लस वॉटर मॉलिक्यूल काय झालं, रिमूव्ह झालं. हा काय आला, ॲसिटोन. हा कोणता ग्रुप आहे, फिनिल ग्रुप आहे. हा कोण येणार आहे, इमाइन. ॲसिटोन फिनिल काय येणार आहे, तर इमाइन. समजताय का बघा, म्हणजे हा C6H5 पण झाला. राहिले किती, 4. NHC6H5 NHC डबल बॉन्ड C6H5 NH2 नाही ना, सॉरी NH2 नाही तर NH असतो. NH2 नाही, कारण एक हायड्रोजन 3-4 बॉन्ड झाले असते, NH येणार. काय येणार आहे, NH येणार.
रिॲक्शन्स बघा. रिॲक्शन विथ हायड्रोजन नंतर नेक्स्ट रिॲक्शन बघूया. सेम रिॲक्शन्स आहेत, वेगळे काहीही रिॲक्शन्स नाहीत. जर तुम्ही लक्ष देऊन बघितला, हे बघितला, तर तुम्हाला फक्त झेड कोण आहे ते माहीत असायला पाहिजे, कारण झेड मध्ये तर काही फरक पडतच नाहीये. जो काय फरक पडतोय तो NH2 मध्ये फरक पडतोय. जो काय फरक पडतोय तो कशामध्ये फरक पडतोय तर NH2 मध्ये फरक पडतोय. Okay, fine. See the next one. First, second, fourth, next fifth. Reactions with फिनिल हायड्रोजन. आता आपण हायड्रोजन बघितलेलं, आता फिनिल हायड्रोजन बघायचं. फिनिल हायड्रोजन. आता फिनिल हायड्रोजन म्हणजे कोण असतो? हा ग्रुप बघा. इथं बघा, हा काय आहे? हा NH2 आहे, ह्याला NH लिंक झालंय आणि ह्याला C6H5 लिंक झालंय. NH2 NH काय आहे, C6 काय आहे तर H5 आहे. हा जो आहे NHC6H5 हा Z आहे. जेव्हा दोनदा नायट्रोजन आणि हायड्रोजन्स येतात, हा हायड्रोजन झाला आणि हा फिनिल ग्रुप झाला, म्हणून ह्याला फिनिल हायड्रोजन म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? फिनिल हायड्रोजन्स. रिॲक्शन्स विथ फिनिल हायड्रोजन्स. आता बघा रिॲक्शन्स विथ फिनिल हायड्रोजन्स. RCH डबल बॉन्ड O प्लस H2N NH C6H5 हा कोण आहे? फिनिल हायड्रोजन. हा कोण आहे? फिनिल हायड्रोजन आहे. हा कोण आहे तर फिनिल काय आहे तर हायड्रोजन आहे. आता ह्या फिनिल हायड्रोजनची रिॲक्शन कशाबरोबर होते? हा ऑक्सिजन आणि हे दोन हायड्रोजन काय केले? रिमूव्ह केले. रिॲक्शन ऍसिडिक कंडिशन मध्ये होतीये. ऍसिडिक कंडिशन मध्ये होतीये तर इथे काय येणार आहे? RCH डबल बॉन्ड N. इथं काय येणार आहे? NH. इथं काय येणार आहे? C6H5. नाव काय असणार आहे? सेम अल्डिहाइड आहे हा. ठीक आहे. हा फिनिल ग्रुप आहे आणि हा हायड्रोजनचं काय होणार आहे? हायड्रोजोन. हायड्रोजनचं काय होणार आहे? हायड्रोजोन. सिमिलरली RCR डबल बॉन्ड O हा अल्डिहाइड ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे हा? अल्डिहाइड ग्रुप आहे. हा कोणता घेऊया तर कीटोन ग्रुप आहे. इथं परत काय येणार आहे? H2 काय घेणार आहे? N सिंगल बॉन्ड NH C6H5 ऍसिडिक कंडिशन्स, वीकली ऍसिडिक कंडिशन्स. O आणि H2 रिमूव्ह केले. इथं काय येणार आहे? RCR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH C6H5. तर कीटोन हा फिनिल ग्रुप आहे. कीटोन फिनिल काय येणार आहे? हायड्रोजोन. कीटोन फिनिल काय येणार आहे? हायड्रोजोन येणार आहे. तर एखाद्या कीटोनचा एक्झाम्पल येते. CH3C CH3 डबल बॉन्ड O हा कोण आहे तर ऍसिटोन आहे. कोण आहे हा? ऍसिटोन आहे. ह्याची रिॲक्शन कोणाबरोबर होते? H2N सिंगल बॉन्ड NH C6H5. हा O आणि हा H2 रिमूव्ह होतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऍसिडिक कंडिशनच्या प्रेझेन्स मध्ये. इथं CH3C CH3 डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH C6 काय आहे? H5. इथं काय असणार आहे? ऍसिटोन फिनिल हायड्रोजोन. ऍसिटोन फिनिल वर हायड्रोजोन. समजतंय का बघा? हा कोणता झाला? C6H5 हा वाला झाला. हा ग्रुप झाला. ही रिॲक्शन समजते का बघा? एक्झाम्पल एकच घेतलंय मी. तुम्ही अल्डिहाइडचं पण एक्झाम्पल काय करू शकता त्या केसमध्ये घेऊ शकता. त्या केसमध्ये अल्डिहाइडचं पण एक्झाम्पल काय करू शकता तर अल्डिहाइडचं पण एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता.
Okay, see the next reaction with semi-carbazide. Now, when we are dealing with the reaction with semi-carbazide, same reaction येणार आहे. काय सेम रिएक्शन येणार आहे? हा अल्डिहाइड आहे RCH डबल बॉन्ड O. ह्याला ट्रीट करताना कोणाबरोबर ट्रीट करणार? सेमी कार्बोजाइड. आता सेमी कार्बोजाइड कसा बघा, हा NH2 ग्रुप आहे, अमोनिया ग्रुप आहे आणि हा Z डेरिव्हेटिव्ह आहे C6H5C डबल बॉन्ड O NH. हा डेरिव्हेटिव्ह मला ट्रीट कशाबरोबर करणार? H2N परत NH परत C डबल बॉन्ड O आणि काय तर C6H5. इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन काय होणार आहे तर रिमूव्ह होणार. ओके, रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये होणार आहे आणि इथं मिळणार RCH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH परत काय येणार आहे C6H5 म्हणजे हा काय मिळाला तर अल्डिहाइड सेमी कार्बोझोल. अल्डिहाइड सेमी कार्बोझोल. सेमी कार्बोझाइड कशामध्ये झाला तर कार्बोझोल मध्ये आणि वॉटर मॉलिक्यूल काय झाला तर रिमूव्ह झाला. वॉटर मॉलिक्यूल काय झाला तर रिमूव्ह झाला. सिमिलरली जर कीटोन साठी म्हटली तर काय येणार आहे RCR डबल बॉन्ड O प्लस H2N NH C डबल बॉन्ड O इथं काय आहे C6H5. ठीक आहे, ही रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये होणार. परत हा ऑक्सिजन आणि हे दोन हायड्रोजन काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे. आपल्याला मिळताना काय मिळणार RCR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH C6H5 प्लस H2. कीटोन सेमी कार्बोझोल. कीटोन सेमी काय आहे तर कार्बोझोल आहे. मग इथं काय येणार आहे परत CH3 C CH3 C डबल बॉन्ड O इथं काय इथे H म्हणजे हा कोण आहे ऍसिड अल्डिहाइड. ह्याला ट्रीट कशाबरोबर केलं H2N सिंगल बॉन्ड NH C डबल बॉन्ड O परत इथं काय घेते C6H5 सेमी कार्बोझाइड. ह्याला नावच सेमी कार्बोझाइड आहे बाळांनो. हा थोडा पार्ट रिमूव्ह झाला. रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये झाली आणि आपल्याला मिळताना काय मिळणार आहे मग CH3C इथं काय येणार आहे H डबल बॉन्ड N NH2 NH C6 काय येणार आहे H5 प्लस काय येणार H2. हा काय आहे ऍसिड अल्डिहाइड सेमी कार्बोझोल. ऍसिड अल्डिहाइड सेमी काय असणार आहे तर कार्बोझोल. काय असणार आहे ऍसिड अल्डिहाइड सेमी काय असणार आहे कार्बोझोल असणार आहे. ओके, आता नेक्स्ट रिएक्शन मध्ये बघा. नेक्स्ट रिएक्शन मध्ये काय होणार आहे? नेक्स्ट रिएक्शन मध्ये काय होणार आहे बघा. इथे घेते CH3 डबल बॉन्ड O प्लस इथं काय येते H2N सिंगल बॉन्ड NH इथं काय येणार आहे C डबल बॉन्ड O C6H5 O आणि हा H2 काय करायचा रिमूव्ह करायचा. रिएक्शन ऍसिडिक कंडिशन मध्ये होते तर मिळताना CH3 डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH C डबल बॉन्ड O C6H5 इथे काय मिळणार ऍसिटोन सेमी कार्बोझोल. ऍसिटोन सेमी काय मिळणार तर कार्बोझोल मिळणार. सेमी
कार्ब ॲझाईड कशामध्ये झाला, कार्ब ॲझोन. ही कंडेन्सेशन, डायरेक्ट रिॲक्शन कंडेन्सेशन, पण होताना किती स्टेप मध्ये घडते, 2 स्टेप मध्ये. लक्षात आहे का बघा, हा C डबल बॉन्ड O ग्रुप जो असतो, हा जेव्हा H2N आणि इथं Z म्हणजे हा सेमी कार्बोहायड्रेट ग्रुप आहे, ह्यावर रिॲक्ट होतो, तर हा इथं काय असतो मायनस आणि हा काय असतो तर प्लस. मग ह्यातला एक NH2 चा एक हायड्रोजन हिला जॉईन होतो आणि NHZ इथं जॉईन होतो आणि इथं मिळताना काय मिळणार आहे C, इथं काय मिळणार आहे NH आणि इथं काय येणार आहे Z आणि इथं काय येणार आहे तर OH येणार आहे. मग इथं काय येणार आहे परत C, इथं N, इथं काय येणार आहे Z, इथं काय येणार आहे H, इथं काय येणार आहे OH. ह्याचं मला काय करायचं आहे एलिमिनेशन. मग हा वॉटर मॉलिक्यूल काय करणार, रिमूव्ह करणार. मग इथं C, इथं काय येणार आहे डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड काय येणार आहे N, इथं काय येणार आहे Z. म्हणजे हा मला काय मिळाला तर हा मला पर्टिक्युलरली इमाइन ग्रुप मिळाला. कोणता ग्रुप मिळाला तर इमाइन ग्रुप मिळाला. लक्षात येते का बघा. पण ही डायरेक्टली आपण सिंगल स्टेप रिॲक्शन काय लिहितो, सिंगल स्टेप रिॲक्शन मध्ये C डबल बॉन्ड O प्लस काय लिहितो H2N. ही ऍडिशन, ही एलिमिनेशन होती आणि ही डायरेक्टली काय आहे तर कंडेन्सेशन. C डबल बॉन्ड N, इमाइन. कोणता ग्रुप होतो तर इमाइन. कोणता ग्रुप होतो तर इमाइन ग्रुप होतो. रिॲक्शन समजतायत का बघा, रिॲक्शन समजतायत का बघा प्लीज. रिॲक्शन समजतायत का बघा. सेमी कार्बोहायड्रेट कशामध्ये कन्वर्ट होतं, सेमी कार्बोहायड्रेट. टेक्स्टबुक मध्ये 5 रिॲक्शन्स दिले, पण मी मुद्दाम किती रिॲक्शन्स लिहून दिले तुम्हाला, टोटल 7 रिॲक्शन्स लिहून दिले. त्याचं रिझन काय आहे तर जर तुम्हाला नीट CET ला जर आलं तर तुम्हाला ह्या पण पॉइंट्स काय व्हायला पाहिजे ते समजायला पाहिजे, बाकी काही नाही. आता ह्यामध्ये चेंज करते. हा ग्रुप झाला, हा वाला ग्रुप झाला आणि एक ग्रुप होता. आणि एक ग्रुप कोणता होता तर NH2 NH, इथं काय येणार आहे C6H5, हा NO2 आणि इथं NO2. त्याला आपण काय म्हणतो 2,4 डायनायट्रो फिनिल 2,4 डायनायट्रो. आता हा NH2 NH ग्रुप आहे, NH2 NH ग्रुप आहे म्हणजे हा कोणता ग्रुप आहे तर हायड्रोजन. हा सो 2,4 डॅश डायनायट्रो फिनिल हायड्रोजन, त्याला 2,4 DNP म्हणतो. 2,4 काय म्हणतो DNP म्हणतो. ह्यामध्ये थोडे चेंजेस करताना रिॲक्शन लिहिते काय. हा रिॲक्शन विथ काय आहे सेमी कार्बोहायड्रेट आहे. इथला पार्ट जरा रद्द करते, एवढं स्टार्टिंग मटेरियल आपलं सेम राहतो ना, तेवढीच जागा लागते, कारण हे मोठे मोठे रिॲक्शन्स आहेत. इथं बघा रिॲक्शन विथ काय लिहिते 2,4 डॅश डायनायट्रो 2,4 डॅश डायनायट्रो काय असणार आहे फिनिल हायड्रोजन. 2,4 डॅश डायनायट्रो काय असणार आहे फिनिल काय असणार आहे तर हायड्रोजन असणार आहे. मग इथं काय असते H2N NH, तर काय येणार आहे C6H4. हा सेकंड पोझिशनला NO2, थर्ड पोझिशनला NO2. 2,4 डॅश डाय नायट्रो फिनिल हायड्रोजन DNP हायड्रोजन. काय होणार आहे रिॲक्शन, काय वेगळे होणार आहे का नाही. हा ऑक्सिजन हा H2 काय होणार आहे तर रिमूव्ह होणार आहे. रिॲक्शन कशा मीडियम मध्ये होणार आहे
कोणत्या कंडिशनला होणार आहे, ॲसिडिक कंडिशनला. मग हा O आणि हा H2 निघाला म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे, RCH डबल बॉन्ड N, परत इथं काय होणार आहे NH, इथं काय येणार आहे C6H4 येणार. H4 येणार का H3 येणार, H3 येणार का, तर इथला एक हायड्रोजन गेलाय, इथं NO2 आहे आणि इथं पण काय आहे तर NO2. मग इथं काय म्हणणार आहे हायड्रोजाईनचं काय होणार आहे हायड्रोजन. मग इथं काय लिहिणार आहे अल्डिहाइड कोण आहे अल्डिहाइड 2,4 डायनायट्रो फिनिल. इथं काय लिहितं DMP म्हणजे डायनायट्रोफिनिल. हायड्रोजाईनचं काय होणार आहे हायड्रोजन, कारण हा इमाइन ग्रुप आहे ना म्हणून ONE होत हायड्रोजन. बरं सेम कीटोन साठी काय असणार परत H2N सिंगल बॉन्ड NH C6H3 इथं NO2 इथं काय येणार आहे NO, ॲसिडिक कंडिशन. तर हा एवढा पार्ट काय करूया रिमूव्ह करूया. O आणि H2 रिमूव्ह करूया. O आणि H2 रिमूव्ह केलं तर आपल्याला मिळणार काय आहे RCR डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH C6H3 NO2 इथं पण NO2 बाय प्रोडक्ट वॉटर. विसरू नका इथं लिहिलेलं नाही बघा, बाय प्रोडक्ट काय असणार आहे वॉटर H2, कारण हा H2 आणि हा O काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे. मग हा काय असणार आहे कीटोन आहे ना, हा काय असणार आहे कीटोन 2,4 डॅश डायनायट्रोफिनिल हायड्रोजन 2,4 कीटोन 2,4 डॅश डायनायट्रोफिनिल हायड्रोजन. तर इथं काय येते H2N, इथं काय येते NH, इथं काय येते C6H5 NO2 NO2 एवढा मोठा मॉलिक्युल रिमूव्ह होणार. इथं H प्लस, हा H2 आणि O निघाला म्हणजे ते काय मिळणार आहे CH3CH डबल बॉन्ड N CH3CH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH C6H5. तर काय येणार आहे NO2, इथं काय येणार आहे NO प्लस इथं काय असणार आहे H2. आपण काय म्हणणार आहे ॲसिड अल्डिहाइड 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रा 2,4 डॅश डायनायट्रोफिनिल हायड्रा काय येणार तर रिॲक्शन येते का DNP हायड्रोस. सेम वरची कोणती आहे तर कीटोन बरोबर रिॲक्शन आहे ना, ॲसिटोन बरोबर रिॲक्शन आहे. त्या ॲसिटोन बरोबर काय येणार आहे H2 इथं हा काय होता H2N सिंगल बॉन्ड NH C6H काय येणार आहे 3 NO2 इथं काय येणार आहे NO2 ॲसिडिक कंडिशन मध्ये CH3 डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH C6H3 NO2 N. मला काय म्हणणार आहे ॲसिटोन 2,4 डॅश डायनायट्रोफिनिल इथं काय येणार आहे हायड्रोजन. पूर्ण नाव लिहू पण शकता नाही लिहिलं तरी पण चालेल. इथं फक्त सांगितलंय की हे ऍक्च्युली ॲडिशन आणि कोणते असते एलिमिनेशन असते, पण डायरेक्टली आपण काय लिहिलं कंडिशन.
called as condensation reaction. Addition elimination together it is called as which reaction? Condensation reaction. Addition elimination together it is called as what? Condensation. समजतंय का बघा? 7 टाइप ऑफ रिएक्शन्स आहेत, इन डिटेल मध्ये दिलेले आहेत. रिएक्शन्स आहेत, खूप सारे आहेत, त्यामुळे तुम्हाला समजून करून सगळं घ्यायला पाहिजे. आणि रोजच्या रोज केला तर तुम्हाला काही अवघड पडणार नाही. पण तुम्ही उगाच उठून कधीतरी येणार आणि लेक्चर करणार, मग 10 दिवस गायब होणार, त्यात काय अर्थ नाहीये. समजतंय का बघा इथपर्यंत? रिएक्शन ओके. इथे बघा आता नेक्स्ट रिएक्शन बघूया, हॅलोफॉर्म टेस्ट. नेक्स्ट रिएक्शन काय बघूया? हॅलोफॉर्म टेस्ट. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन बघितली ना. थर्ड टाइप ऑफ रिएक्शन बघा, सगळ्यात पहिला लॅबोरेटरी टेस्ट बघितली, त्यानंतर ना न्यूक्लियोफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिएक्शन बघितली, त्यानंतर ना आता काय बघा तर हॅलोफॉर्म टेस्ट. हॅलोफॉर्म टेस्ट. नाउ व्हॉट इज हॅलोफॉर्म टेस्ट म्हणजे काय? तर एखादा अल्डिहाइड किंवा कीटोन पासून काय मिळणार आहे तर हॅलोफॉर्म मिळणार आहे. हॅलोफॉर्म म्हणजे तो कशाच्या फॉर्म मध्ये असतो? CH3 च्या फॉर्म मध्ये असतो. कशाच्या फॉर्म मध्ये असतो? CH3 च्या फॉर्म मध्ये हा मिळतो. पण हॅलोफॉर्म टेस्ट कोण देतं? म्हणजे हॅलोफॉर्म कोण फॉर्म करतं? ओनली acetaldehyde and ketones which contain methyl group. आता methyl group म्हणजे काय? RC double bond O CH3 and alcohols and alcohol which contain CH3 group आणि अल्कोहोल जे काय कंटेन करतात? CH3 ग्रुप. हॅलोफॉर्म टेस्ट कोण दाखवतात? ऍसिटाल्डिहाइड किंवा कीटोन. आणि कीटोन कोणता? असा कीटोन ज्यामध्ये CH3 ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे RC डबल बॉन्ड O CH3. ओनली ऍसिटाल्डिहाइड म्हटलंय म्हणजे दुसरा कोणताही अल्डिहाइड हॅलोफॉर्म टेस्ट दाखवत नाही, कारण इथं कंडिशन काय आहे? मिथिल ग्रुप असणं गरजेचं आहे. मग ऍसिटाल्डिहाइड मध्येच मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. इथं काय करतो आपण? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणला तर जो ऑब्टेन करतो हियर सोडियम हायड्रॉक्साइड is treated with halogen. सोडियम हायड्रॉक्साइड ह्याला कशाबरोबर ट्रीट करतो? हॅलोजन बरोबर ट्रीट करतो. टू गिव्ह what? सोडियम हायपोहॅलाइट. का? तर आपल्याला सोडियम हायपोहॅलाइटची गरज असते. हा सोडियम हायपोहॅलाइट मध्ये मदत करतो काय करण्यासाठी? तर हॅलोफॉर्म फॉर्म करण्यासाठी. मग जो हा सोडियम हायपोहॅलाइट जो फॉर्म झालेला असतो, इट इज फ्रेशली प्रिपेअर्ड. इन situ. It is freshly prepared. म्हणजे कसं असतं तर इन situ प्रिपेअर केलेलं असतं. कसं प्रिपेअर केलेलं असतं? इन situ केलेलं असतं. मग NaOH is treated with halogen X2 to give sodium hypohalite. आणि सोडियम हायपोहॅलाइट कसा असतो तर फ्रेशली प्रिपेअर्ड असतो, इन situ असतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय? हियर the CH3 group attached to carbonyl carbon. CH3 group attached to which carbon? Carbonyl carbon is converted into haloform. म्हणजे स्टँडर्ड रिएक्शन काय असते बघा. ह्याच्या स्टँडर्ड रिएक्शन मध्ये काय असतं की काय करतो आपण?
ठीक आहे, हा कीटोन आहे, पण मिथिल कीटोन आहे हा. आणि ऍसिटाल्डिहाइड फक्त घ्यायचं, मिथिल कीटोन. ठीक आहे. याचं सोडियम हायपोहॅलाइड बरोबर ऑक्सिडेशन केलं, NaOI फॉर्म केलं. हा सोडियम हायपोहॅलाइड मिळतो आपल्याला. हॅलाइड X घेते. ठीक आहे. आता हॅलो फॉर्म पाहिजे. हॅलो फॉर्म पाहिजे म्हणजे हॅलोजन्स किती पाहिजे, 3 पाहिजे. मग हा घेताना किती टाइम घेतो, 3 टाइम्स. हा जो पर्टिक्युलर सोडियम हायपोहॅलाइड फॉर्म केलाय, कसा फॉर्म केलाय, इन situ, NaOH plus X2 फ्रेश लिक्विड. इन situ एरोवरती इथं हिट कर. होतंय काय बघा, हे 3 NaOH आहेत ना, असे असतात, 3 NaOH परत NaOH परत NaOX. काय होतं बघा, हा जो कीटोन आहे हा ऑक्सिडाइज होतो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. म्हणजे हा जो पर्टिक्युलर CH3 ग्रुप आहे हा रिमूव्ह होतो आणि इथं जॉईन होतो NaO, म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. म्हणजे काय मिळतं, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड ONA. म्हणजे आपल्याला काय मिळाला, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ काय मिळालं तर कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. CH3 आहे तर हा CH3 मध्ये एकच हायड्रोजन लागतो, राहिलेले 2 हायड्रोजन जातात. CH3 आहे, हा CH3 ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो म्हटलं मी, हॅलो फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. जसं क्लोरोफॉर्म असतो CH3 तसं हॅलो फॉर्म. हा मग इथं CH3 हा असतो, हा कशामध्ये कन्वर्ट होतो, CH, इथं काय लिहूया, X3. CH3 टोटल 4 बॉन्ड आहेत, 1 आणि हे 3. हा 1 आणि 3 हायड्रोजनचे बॉन्ड 4 बॉन्ड आहेत. मग इथं पण बॉन्ड किती फॉर्म झाले, 4. CH आणि X3, H आणि 3X आणि 1H, 3X आणि 1H, 4 बॉन्ड झाले. आता हे X कुठून आले, तर हे X3 वापरले गेले. मी काय काय डिटेल मध्ये सांगते, लक्षून बघायचं. हा हे 3X काय केले, घेतले. राहिलं काय, राहिलं ह्यातले 2 हायड्रोजन आणि हा NaO, हा NaO आणि हा NaO. हा NaO आणि 2 हायड्रोजन म्हणजे काय मिळणार आहे, 2NaOH. आणि हा आपल्याला काय मिळाला, हॅलो फॉर्म. आणि हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये मिळतो. कशा फॉर्म मध्ये मिळतो, तर प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये मिळतो. कशा फॉर्म मध्ये मिळते, हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये मिळत असतो बाळांना. कशा फॉर्म मध्ये मिळतो, प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये मिळतो. आता ह्याची काय लिहिते, तर ह्याची पर्टिक्युलरली रिॲक्शन स्टेटमेंट लिहिते. रिॲक्शन स्टेटमेंट मध्ये काय लिहिते, दी ऑक्सिडेशन ऑफ acetaldehyde or methyl ketone, the oxidation of acetaldehyde or methyl ketone takes place when it is treated with sodium hypohalate. When it is treated with sodium hypohalate. आता हा सोडियम हायपोहॅलाइड कसा फॉर्म झाला, तर इथं लक्ष द्या, हा NaOH आहे आणि हा X2 आहे. NaOH plus X2 इथं मिळताना काय मिळणार आहे, NaOX प्लस 1 हायड्रोजन निघाला HX. 2 हायड्रोजन आहेत ना, 1 इथं शिफ्ट झाला. So the oxidation of acetaldehyde or methyl ketones takes place when it is treated with sodium hypohalite, and this sodium hypohalite is treated in situ. Here acetaldehyde or methyl ketone gets converted into sodium salt of carboxylic acid. Gets converted into sodium salt of what, carboxylic acid. Oxidation of acetaldehyde किंवा methyl ketone जेव्हा होतं, कधी होतं तर जेव्हा त्याला सोडियम हायपोहॅलाइड बरोबर ट्रीट करतो आणि हा
sodium salt of carboxylic acid and methyl group attached to methyl group attached to, आता मिथिल ग्रुप कोणाला अटॅच असतो, मिथिल ग्रुप अटॅच टू कार्बोनिल कार्बन, मिथिल ग्रुप अटॅच टू कार्बोनिल कार्बन gets converted into halogen, which is in precipitate form. जो हॅलो फॉर्म असतो तो प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये बाहेर पडतो. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं आणि हॅलो फॉर्म हा प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये मिळतो. मग तुम्ही कोणता हॅलोजन करताय, जर तुम्ही आयोडीन वापरला तर तुम्हाला येलो प्रेसिपिटेट मिळतं, आयोडीन वापरला तर काय मिळतं, येलो प्रेसिपिटेट. मोस्टली सोडियम हायपोहॅलाइड जो इथं आपण वापरतो तो आयोडीन वापरतो. इट गिव्स गुड टेस्ट. नाउ हा हॅलो फॉर्म टेस्ट का घेतो, तर तो जो अल्डिहाइड आहे किंवा कीटोन आहे तो कोणता आहे. मग जर पॉझिटिव्ह टेस्ट म्हणजे जर रिएक्शन झाली आणि हॅलो फॉर्म झाला, रिएक्शन झाली आणि हॅलो फॉर्म झाला तर एक लक्षात घ्यायचा, एक तर तो ऍसिटॅल्डिहाइड आहे किंवा मिथिल कीटोन आहे. मिथिल कीटोन म्हणजे एक मिथिल ग्रुप आहे त्यामध्ये, एक कोणता ग्रुप आहे, मिथिल ग्रुप. इथं बघा ऍसिटॅल्डिहाइड येते CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. इथं बघा ह्याला आपण ट्रीट करतो सोडियम हायपोआयोडाइड बरोबर NaOI. हा फ्रेशली प्रिपेअर केलाय, कसा, सोडियम हायड्रॉक्साइडला आयोडीन बरोबर ट्रीट करून फ्रेशली प्रिपेअर होतंय का, हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो. हा NaO मायनस आणि I काय असतं तर प्लस असतं. मग हा NaOI इथं काय होणार आहे तर जॉईन होणार आहे. एक NaOI तिथं मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलंय. आता एक NaOI म्हणजे तर काय ते NaO C डबल बॉन्ड H म्हणजे इथं काय येणार आहे तर सोडियम फॉर्मेट प्लस. आता हा जो CH3 ग्रुप आहे तो हॅलो फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो म्हणजे CHI3. हॅलो फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होतो, CHI3 मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतो, CHI3 मध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो, CHI3. मग राहिला काय, एक NaO गेलं, राहिले दोन NaO. CH3 मधला एक हायड्रोजन गेला, राहिला एक हायड्रोजन म्हणजे तर मिळणार काय 2 टाइम्स NaOH. फक्त ऍसिटॅल्डिहाइड देतं का, तर ऍसिटॅल्डिहाइड मधला कोणता ग्रुप झाला, इथं हॅलो फॉर्म टेस्ट कोणी दिली तर CH3 ग्रुप आहे म्हणून दिली. तो CH3 ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो, हॅलो फॉर्म मध्ये. हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो, CH राहतं आणि त्याला 3 हॅलोजन जॉईन होतात. त्याला किती हॅलोजन जॉईन होतात, 3 हॅलोजन जॉईन होतात. आणि कीटोन दाखवते. आता कीटोन मध्ये काय करते, एक मिथिल ग्रुप घेते आणि एक इथिल ग्रुप घेते. परत इथं CH3 घेते, इथं C डबल बॉन्ड O आहे आणि इथं काय आहे तर C2H5 आहे. ह्याला 3NaOI बरोबर ट्रीट केला. हा मायनस असतो, हा प्लस असतो. हा सोडियम हायपोहॅलाइड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा इन सिटू प्रिपेअर केलाय, फ्रेशली प्रिपेअर केलाय. NaOH प्लस आयड होताना काय होणार आहे, मी काय म्हटलं, हा ग्रुप ऑक्सिडाइज होणार. C2H5CO ला NaO जॉईन होणार म्हणजे C2H5 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Na. म्हणजे हा काय असणार आहे, सोडियम, हा काय असणार आहे, सोडियम प्रोपिओनेट असणार आहे. हा कोण असणार आहे, सोडियम काय असणार आहे तर प्रोपिओनेट प्लस. आता मी म्हटलं हा इथिल मिथिल कीटोन आहे, हा बघा हा ऍसिटॅल्डिहाइड आहे. हा काय आहे, ऍसिटॅल्डिहाइड आहे. हा काय आहे, इथिल मिथिल कीटोन आहे. इथं हॅलो फॉर्म का फॉर्म झाला, हा प्रेसिपिटेट असतो. आयडो फॉर्म काय असतो, प्रेसिपिटेट. कोणत्या कलरचा असतो तर येलो कलरचा. बाळा कोणत्या कलरचा असतो, येलो कलरचा असतो. इथं मिळताना आयडो फॉर्म मिळतो CHI3 प्रेसिपिटेट कोणत्या कलरचा असतं, येलो. मग राहिलं काय, 2 NaO आणि 2 हायड्रोजन. 2 हायड्रोजन कशातले, ह्या CH3 मधला एक H घेतला, राहिलेले 2 हायड्रोजन सोडियम हायड्रॉक्साइड.
2NaOH. काय काय लिहिलं रिॲक्शन वरती बघा. हॅलोफॉर्म टेस्ट. हॅलोफॉर्म टेस्ट कोण देतात? ओनली ऍसिटाल्डिहाइड देतात आणि कीटोन ज्यामध्ये CH3 ग्रुप आहे म्हणजे मिथिल कीटोन्स देतात. आणि अल्कोहोल्स जे CH3 ग्रुप करतात. तुम्ही म्हणाल अल्कोहोल कसा आला? तर अल्डिहाइड्स आणि कीटोन पासून आपण काय ऑब्टेन करतो? अल्कोहोल ऑब्टेन करतो. मग असे अल्कोहोल्स जे मिथिल कीटोन देतो किंवा असा अल्कोहोल जो ऍसिटाल्डिहाइड देतो तो ही टेस्ट पॉझिटिव्ह टेस्ट देतो. मग हियर NaOH ला हॅलोजन बरोबर ट्रीट करतात आणि सोडियम हायपोहॅलाइड देतात. ह्याची रिॲक्शन मी तिथे लिहिली आहे. ह्याची रिॲक्शन मी तिथे लिहिली आहे. इथे लिहायची विसरली असणार आहे म्हणून तिथे लिहिली असणार आहे. इथं जो CH3 ग्रुप जो कार्बोनिल कार्बनला अटॅच आहे हे बघा. C डबल बॉन्ड O ला जो अटॅच असणारा CH3 ग्रुप आहे तो कन्वर्ट कशामध्ये होतो? हॅलोफॉर्म मध्ये होतो. RC डबल बॉन्ड O इथला एक NaO झाला, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मिळाला. हा CH3 कशामध्ये झाला? CHX3 तीन हायड्रोजन जॉईंट झाले त्याला. मग राहिले 2 NaO 2 NaO आणि 2 हायड्रोजन 2 NaOH. दॅट इज व्हॉट हॅलोफॉर्म जो की प्रेसिपिटेट फॉर्म मध्ये. The oxidation of acetaldehyde or methyl ketone takes place when it is treated with sodium hypohalite. This sodium hypohalite is specially prepared. Acetaldehyde or methyl ketones get converted into sodium salt of carboxylic acid, and the methyl group attached to carbonyl carbon gets converted into haloform, which is in precipitate. म्हणजे हॅलोफॉर्म जो आहे म्हणजे क्लोरोफॉर्म असू दे, आयोडोफॉर्म असू दे किंवा ब्रोमोफॉर्म तो प्रेसिपिटेट म्हणून येतो. मग जर आयोडीन असेल तर येलो कलर आहे, क्लोरीन ब्रोमीन असेल तर पण आपल्याला वेगळे कलर्स मिळणार. डिपेंड अपॉन तुम्ही कोणता हॅलोजन घेताय. डिपेंड अपॉन तुम्ही कोणता हॅलोजन घेताय. बघा जर आपल्याला प्रेझेन्स CH3C डबल बॉन्ड O हे बघा ह्या सगळ्यामध्ये कॉमन काय होतं? ह्या सगळ्यामध्ये कॉमन कोणता ग्रुप होता? बघा मी जेवढे आता एक्झाम्पल तीनच एक्झाम्पल दाखवले त्या तीन एक्झाम्पल्स मध्ये कॉमन काय होता? हा CH3C डबल बॉन्ड O ग्रुप होता. CH3C डबल बॉन्ड O ग्रुप होता. CH3C डबल बॉन्ड O ग्रुप होता. मग दिस इज अ डिटेक्शन टेस्ट फॉर द प्रेझेन्स ऑफ CH3C डबल बॉन्ड O ग्रुप. ही डिटेक्शन टेस्ट कशासाठी आहे तर CH3C डबल बॉन्ड O. जर CH3C डबल बॉन्ड O अल्डिहाइड मध्ये असेल किंवा कीटोन मध्ये असेल तर आपण त्या दुसऱ्या कीटोन्स पासून म्हणून डिस्टिंग्विश करू शकतो. The oxidation reaction between methyl carbon compounds. बघा मी काय म्हणते ऑक्सिडेशन रिएक्शन बिटवीन मिथिल कार्बोनिल कंपाउंड्स म्हणजे ऍसिटाल्डिहाइड असू दे किंवा मिथिल कीटोन असू दे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये डायल्यूट NaOH च्या प्रेझेन्स मध्ये ही स्लोली होते. कोणाच्या आणि गिव्स प्रेसिपिटेट जो की हॅलोफॉर्म आहे. गिव्स प्रेसिपिटेट जो की काय आहे तर हॅलोफॉर्म आहे. CH3 असणं गरजेचं आहे. CH3 असणं गरजेचं आहे. ऍसिटोन ही रिएक्शन देणार का? देणार. CH3C डबल बॉन्ड CH3 ही रिएक्शन देणार. येस ही रिएक्शन देणार कारण एकच मिथिल ग्रुप कोणता तरी काय होणार आहे हॅलोफॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आहे. पण C2H5 C डबल बॉन्ड C2H5 ही टेस्ट देणार नाही. देणार का? नाही देणार. इथपर्यंत समजतंय का बघा? इथपर्यंत समजतंय का बघा? आता ही रिएक्शन्स कोण कोण देत नाही मला जागा नाही बोर्डवरती लिहिण्यासाठी आणि मी मध्ये पण उभा राहते साइडला वरून सांगते ऐकायचं. ही कोण ही टेस्ट देऊ शकतात तर ही टेस्ट नॉन मिथिल कीटोन्स म्हणजे जे डायथिल कीटोन मी लिहिलं किंवा असा ज्यामध्ये मिथिल ग्रुप नाहीये तो हे रिएक्शन देऊ शकत नाही. जर अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे C डबल बॉन्ड जर प्रेझेंट आहे अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये किंवा मिथिल कीटोन मध्ये तरी पण हायपोहॅलाइड अटॅक करणार नाही. सेकंडरी अल्कोहोल देणार नाही. प्रायमरी अल्कोहोलच ही रिएक्शन देणार. सेकंडरी अल्कोहोल देणार नाही. पण कोणते सेकंडरी अल्कोहोल ही सेकंडरी अल्कोहोल मोस्टली रिएक्शन देणार नाही. पण कोणते सेकंडरी अल्कोहोल पॉझिटिव्ह टेस्ट देणार तर ज्याला CH3CHOH ग्रुप आहे. ज्याला CH3CHOH ग्रुप आहे. इथपर्यंत समजलं का बघा? नेक्स्ट रिएक्शन अल्डोल कंडेन्सेशन आणि त्याची पुढची कानिसारोस रिएक्शन आहे. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. हे एक्झामला आपले खूप विचारले जातात आणि हे एक्सप्लेन करण्यासाठी टाइम घेणार.